रामकृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय। संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। वेदांताचार्य श्री संत नारायण महाराज की जय। आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। आज आपण वेदांताचार्य श्री संत नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन रूपी सेवेचा दुसरा भाग प्रारंभ करत आहोत। यापूर्वी आपण वेदांताचार्य श्री संत नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पहिला भाग यावर सेवा पूर्ण केलेली आहे आणि आता द्वितीय भागास आरंभ करताना विशेष आनंद होत आहे, कारण वेदांताचार्य नारायण महाराज यांनी अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेत अभ्यास केलेला आहे आणि बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। यावर आधारित आज आपण दुसऱ्या भागामध्ये प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करत आहोत। सेवेला आपण प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम परमेश्वराचे नामस्मरण करूया आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री ज्ञानेश्वराय नमः। श्री वामन भाऊ महाराजाय नमः। श्री भगवान बाबा महाराजाय नमः। श्री नारायण महाराजाय नमः। श्री संत खंडोजी बाबाय नमः। जय गडावरी नारायण। शुद्ध बुद्धीचा दीप उजळू दे, शब्दामध्ये ज्ञान बरसू दे, वेदांताची वाणी होऊ दे स्पष्ट, गुरु कृपेने जीवन हो पवित्र। आनंदित श्री ज्ञानोबा लाभती छाया, महिंद्यात प्रकटला दिव्य तेजाचा माया। नारायण महाराज हे नाथांचे रूप, त्यांच्या कृपेने मिटो अज्ञानाचे स्वरूप। विठ्ठल शिव दोन्ही रूपे माझ्या अंतरी नांदोत, ज्ञानाची गंगा वाहे तारकनाथाची या पायसोत। श्री नारायणाचे चरण माझ्या अंतरी विसावे, भक्तीचा बाणा जिथे तेथेच सर्व सुख नांदे। देवा मज स्फूर्ती दे, सेवेत तुझे नाव, स्मरण तुझं होत राहो, भवसागर हेच तारण। ज्ञानदेवाच्या पवित्र भूमीत नारायणाचा आरंभ झाला,
ओवी मणी मंत्र संतांचा आशीर्वाद लाभला. वेदांताचार्य नारायण महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आळंदी येथे प्रस्थान केलेले आहेत. ते आळंदी येथे आले तेव्हा घरी आपल्या आईवडिलांना आणि कुणालाही सांगितले नाही. फक्त काही मित्रांना तेवढे माहीत होते की नारायण बाबा हे आळंदी येथे गेलेले आहेत. कारण घरी जर सांगावे तर आई आणि वडील किंवा घरातील इतर माणसे परवानगी देणार नाहीत आणि म्हणून न सांगताच आपण आळंदी येथे जावं. आपण संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आणि संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्याप्रमाणेच समाजाची सेवा करायची हेच ध्येय नारायण महाराजांनी निश्चित केलेलं आहे आणि म्हणूनच आता ते आळंदी येथे आलेले आहेत. भानुदास दहीफळे यांच्या आश्रमामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या वारकरी शिक्षण सुरू केलेले आहे. सुरुवात करण्यासाठी त्यांना शांताराम गुरुजी आणि विठ्ठलबुवा फुले हे शिक्षक लाभलेले आहेत. तेथे माधुकरी मागितली जायची आणि अभ्यास केला जायचा. अभ्यास करून मग तेथे शिक्षण घेतले जात होते. सर्व विद्यार्थी हे आपापल्या परीने अभ्यास करत. तसेच संत नारायण महाराज यांचाही दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठणे आणि इंद्रायणीवर जाऊन स्नान आटोपणे. तेथून आल्यानंतर श्री ज्ञानेश्वर यांच्या समाधीला वंदन करणे, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालणे आणि अजान वृक्षाखाली पारायण करणे हे ठरलेलेच होते. त्यानंतर माधुकरी मागितली जायची आणि पोटाला 4 घास खाऊन पुन्हा आश्रमात येऊन अभ्यास सुरू करायचा. असे रोजचेच ठरलेले असे. सुरुवातीला श्री संत नारायण महाराज यांनी पखवाज वादन सुद्धा शिकलेले आहेत. पण त्यांना पखवाज वाजायला शिकवायचा नव्हता. त्यांना समाजसेवा करायची होती. त्यांना शिक्षण घ्यायचे होते. हेच ध्येय ठरलेले होते. त्यांनी आता तिथे शिक्षण सुरू केलेले आहे. पहिल्या वर्षाला त्यांनी गीतेची संथा हा अभ्यास पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या वर्षात विचारसागर, भगवद्गीता, ओव्या आणि अभंगाचा अभ्यास केलेला आहे. तिसऱ्या वर्षाला ज्ञानेश्वरी आणि पंचदशी, अभंग तसेच ओव्यांचे पाठांतर केलेले आहेत. अशा 7 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. चौथ्या वर्षाला ज्ञानेश्वरी, पंचदशी, अभंग, ओव्या, 18वा अध्याय आणि 8 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजेच एकूण 4 वर्ष श्री संत वेदांताचार्य नारायण महाराज हे आळंदी येथे राहिलेले आहेत. रोज उठून इंद्रायणीवर जायचे, स्नान करायचे आणि अभ्यासाला सुरुवात करायची. माधुकरी मागायची आणि जे मिळेल ते खायचे. कधी कधी शिळ्या भाकरीचे तुकडे मिळत. वाळलेले तुकडे कुटून खावे लागत असत आणि तरीही अजिबातही ते निश्चयापासून ढळले नाहीत आणि परावृत्त झालेले नाहीत. कधी कधी चटणी पाण्यात कालवून खावी लागे तर कधी कधी मिठाबरोबर भाकरी खावी लागत असे. पण ध्येय ठरलेलेच होते की आपण काय करायचे, शिक्षण घ्यायचे आणि समाजाची सेवा करायची. आता आपण श्री संत वामनभाऊ महाराज
आणि भगवान बाबा यांच्या वाटेवर चालायचं आणि तसंच जीवन जगायचं हा ध्यास त्यांच्या मनाने घेतलेला होता. ज्यावेळी ते 4 वर्ष आळंदी येथे अभ्यास करत होते त्यावेळी ते प्रत्येक वर्षी आषाढी वारीला श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येत असत आणि तेथून श्री संत वामनभाऊ महाराजांच्या दिंडी बरोबर पंढरपुरी जात असत. हा नेम त्यांनी त्या 4 वर्षात कधीही चुकवला नाही. पहा, संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे नारायण बाबांवर विशेष प्रेम असे. ते नारायण बाबांना अजिबातही पायी चालू देत नसत. अरे नारायण, तू पायी चालू नकोस रे, तुझे पाय गुलाबासारखे कोमल आहेत आणि तू इकडे ये आणि माझ्याजवळ टांग्यामध्ये बैस, असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे नारायण महाराजांना म्हणत असत आणि आपल्याजवळ टांग्यामध्ये बसून घेत असत. असे विशेष प्रेम त्यांचे नारायण बाबांवर असे. ते कधीही नारायण महाराजांना पायी चालून देत नसत. अरे तुला चालायची सवय नाही आणि तू असे पायी जर अनवाणी चाललास तर तुझे नाजूक पाय आहेत, त्या नाजूक पायांना त्रास होईल, त्यातून रक्त येईल, खडे टोचतील आणि काटे टोचतील, त्यामुळे तू पायी चालू नकोस रे आणि इकडे माझ्याजवळ बैस, असे म्हणत असत. आळंदीमध्ये शिक्षण चालू आहे आणि शिक्षण चालू असतानाच पंढरपूरची वारी सुद्धा नित्य नेमाने चालू आहे. ती त्यांनी कधीही चुकवलेली नाही. आळंदी येथे शिक्षण घेतलेले आहे आणि ते शिक्षण त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये घेतलेले आहे. कधीही त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. जे आहे, जे पोटाला माधुकरीमध्ये मिळेल तेच खायचे आणि जवळ असणारे कपडे आहेत ते पांघरायचे आणि तसेच दिवस त्यांनी काढलेले आहेत. ज्यावेळी आळंदीत बाबा आलेले आहेत त्यावेळेस त्यांनी मठात आपली सोय केलेली आहे. यावर आधारित आपण काही ओव्या पाहूया. आळंदीत बाबा आले भानुदास मठाच्या ठाई, वारकरी संस्थेचा रस्ता ज्ञान मूल्यांचा पाया भाई. शिकवले त्यांना पखवाज वाद्यातून भक्ती उगम, पण बाबा मात्र अंतरी समाजसेवा करायचा संकल्प. पखवाज नको वाटे तरी घेत शिक्षण निमूट, नाही नाकारले काही तेच खरे शिष्यांचे मूळ. माधुकरी मागून जेवण शिळ्या भाकरीचे तुकडे, कधी चटणी पाणी कालवून कधी मिठा बरोबर भांडण नगडे. दारोदारी फिरुनी बाबा उपजीविकेचा मार्ग चालले, पण अभ्यासात न घसरणे याचेच आदर्श जगमाणे. पहिल्या वर्षी संथा शिकले, दुसऱ्या वर्षी भगवत गीता शिकली, तिसऱ्या ज्ञानेश्वरीत गुंतले, 7 अध्यायांनी गाथा खुलली. चौथ्या वर्षी उरले सर्व अध्याय एक एक उजळले, ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान अंतःकरणी वसले. अशा प्रकारे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये श्री संत वेदांताचार्य नारायण महाराज यांनी आळंदीमध्ये शिक्षण घेतलेले आहे. आणि ते शिक्षण घेत असताना ज्यावेळी ते श्री क्षेत्र गहिनीनाथगड या संस्थांच्या वारीमध्ये दिंडीमध्ये पंढरपूर येथे जात असत
तेव्हा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्याकडून त्यांना विशेष प्रेम मिळालेले आहेत आणि दिंडीत सुद्धा विशेष असे अनुभव आलेले आहेत. त्यावर आधारित आपण काही ओव्या पुढे पाहूया. वारीत चालले पंढरपूर, दिंडीत वामन भाऊंचा ठसा, नारायण बाबा झपाटून गेले, निव्वळ हरिनामाच्या वशा. पाय त्यांच्या कोमल होती, भाऊ म्हणती बघ पाय तुझे, टांग्यात बैस बाबा रे, राखू नकोस वाळवंटाचे. शिष्य म्हणून घेतले जवळ, हृदयाशी लावून ठेवले, हीच कृपा वामन भाऊंची, भक्तीत प्रगती घडवली. शिव विठ्ठलाचा भक्त, ज्ञानार्थ शिक्षण घेतले, आनंदीत पंढरी, दोन तीर्थे हृदयात ठेवले. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायातील 34 क्रमांकाच्या ओवीमध्ये आलेले आहे. सदा मम संप्रेम, भजता लीन जीव, देहभाव विसरावा, राहावा हे मणी. जो भक्त प्रेमाने मला सतत भजतो, त्याने देहभाव विसरून माझ्यातच मन लीन करून ठेवावे, असं या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये 18व्या अध्यायातील 65 क्रमांकाचा श्लोक आहे. मन्मना भो मदभक्तो, मद्याजी मानमस्कुरु, मामे वैश्यसी सत्यम ते, प्रतिजाने प्रियोसी मे. तू माझाच भक्त हो, मला नमस्कार कर, मी तुला आवडतो आणि तू मला प्रिय आहेस, हे मी तुला सत्य सांगतो, असे भगवंत श्रीकृष्ण महाराज आपल्याला सांगत आहेत आणि उपदेश करत आहेत. आळंदी येथे 4 वर्ष शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि आता नारायण महाराज हे गावी यावे असे ठरवत आहे. परंतु का कोण जाणे, थोडेसे गळ्यामध्ये दुखल्यासारखे वाटले आणि मग काय करावे सूज आली असेही वाटले. म्हणून त्यांनी असे ठरवले की औरंगाबाद येथे जावे आणि तेथे काहीतरी उपचार घ्यावे. म्हणून आता त्यांनी डॉक्टर यादव खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतलेले आहेत. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले टॉन्सिल्सला सूज आलेली आहे आणि ऑपरेशन करावे लागेल. मग डॉक्टर खेडकर यांनी टॉन्सिल्सचे ऑपरेशन यशस्वीरित्या केलेले आहे आणि तेथेच बाबांना 4-2 दिवस विश्रांती घेण्यासाठी थांबवलेले आहे. आता श्री संत नारायण महाराज यांना थोडेसे बरे वाटले आहे, आराम वाटलेला आहे आणि म्हणून त्यांनी डॉक्टरांचा निरोप घेतलेला आहे आणि आपल्या मूळ गावी खुंदेटाकळी येथे जाण्यासाठी निघालेले आहे. टॉन्सिलचे ऑपरेशन झाले आणि बाबा आता आपल्या गावाकडे परत आलेले आहेत. पण का कोण जाणे की गावाकडे थोडेसे उदास वाटत आहे, मन विषण्ण होत आहे आणि करमतही नाही. मग आता काय करावे म्हणून त्यांनी पंढरपूर येथे जावे असे ठरवले आहे. आता पंढरपूरला जावं आणि काही दिवस तेथे अभ्यास करावा असं नारायण महाराजांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून ते पंढरपूर गावी गेलेले आहेत. तेथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले आहे आणि चंद्रभागेमध्ये स्नानही केले आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर त्यांचे मन जे उदास होते ते आता प्रसन्न झालेले आहे आणि त्यांना थोडेसे समाधान वाटले आहे. मग त्यांनी ठरवले की इथेच कुठेतरी आश्रमात राहावे. म्हणून त्यांनी बाबा अलिबागकर यांच्या मठात प्रवेश घेतलेला आहे. ते तेथे गेलेले आहेत आणि ते तेथे राहू लागलेले आहे. हा मठ नामदेव मठाजवळच आहे आणि आता ते मठामध्ये राहू लागलेले आहेत.
संस्थापक असणारे शांताराम गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे आणि पुढचे शिक्षण सुरू झालेले आहे. पंढरपूर येथे वास्तव्य करून आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून आता अभ्यासही सुरू झालेला आहे आणि त्यांना प्रसन्न वाटत आहे, थोडेसे बरे वाटत आहे. पण काय झाले कोणास ठाऊक, अचानकच शांताराम गुरुजी यांचे निधन झाले आणि त्यामुळे आता नारायण बाबा यांना तेथे करमेनासे झाले, मन उदास वाटू लागले आणि म्हणून त्यांनी पुन्हा गावाकडे जायचं असं ठरवलं. जवळजवळ 1.5-2 वर्ष ते पंढरपूरमध्ये राहिलेले आहेत, परंतु शांताराम गुरुजींचे निधन झाले आणि आता येथे नको असं मन म्हणत आहे, म्हणून ते पुन्हा गावी आलेले आहेत. आपल्या गावी येऊन त्यांनी पुढे काय करावे असा विचार करत आहे. तेव्हा त्यांना मुखेकरवाडीचे एक मित्र भेटलेले आहेत. त्या दोघांमध्ये चर्चा झाली की आता पुढे काय करायचे, इथे गावाकडे नुसते बसून राहायचे का? आपण जे शिक्षण घेतले आहे, 4 वर्ष आळंदीमध्ये शिक्षण घेतले आहे, 1.5-2 वर्ष पंढरपूरमध्ये सुद्धा शिक्षण झालेले आहे आणि मग या शिक्षणाचा आपल्याला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मग आता इथे फक्त असे बसून राहायचे का? ते जमणार नाही, पुढे काहीतरी करायचे. मुखेकरवाडीचे मित्र माणिकबुवा आणि श्री संत नारायण महाराज हे ठरवत आहेत की काहीतरी करायला हवे, आपल्याला असे थांबून चालणार नाही, आपल्याला भाऊ आणि बाबा यांच्या वाटेवर जायचे आहे आणि समाजसेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे, ते मिळवल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही असे आता या दोनही मित्रांना वाटू लागले आणि म्हणून त्यांच्यात अशी चर्चा झाली की काय करायचे. तर आता आपण ऋषिकेश येथे शिक्षणासाठी जाऊया असं ते म्हणत आहे. ऋषिकेश येथे जायचे, मग कसे जायचे? इकडे शांताराम गुरुजी यांनी खूप छान सहवास लाभलेला होता आणि शिक्षणही दिलेले होते. त्यांची आठवण काही मनातून जात नव्हती. त्यांना राहून राहून शांताराम गुरुजी यांची आठवण येत असे आणि ते नेहमी दुःखी होत असे. पंढरपूरच्या शिक्षणाची त्यांना नेहमी आठवण येत असे. ते म्हणत, गुरुचरणी ठेविले मस्तक, ज्ञान संपत्ती मिळे अनंत, भक्ती मार्गे चालत राहो, संत संगती लाभो सतत. पण पहा, शांताराम गुरुजींचे निधन झाले आणि मन आता विषण्ण झाल्यामुळे ते गावाकडे आलेले आहेत. मित्राबरोबर चर्चा करत आहेत आणि काय करावे, पुढे ऋषिकेशला जावे का? त्यांना गीतेतील एक श्लोक आठवतो, तम विद्या समत्वम योग उच्यते. समत्वाची स्थिती असणे म्हणजेच योग होय असं त्यांना वाटतं. मग आपण शिक्षण घ्यायचं, शिक्षण बंद ठेवायचं नाही. तरच शांताराम गुरुजी यांनाही थोडंसं समाधान वाटेल असं संत नारायण महाराज आणि माणिकबुवा यांच्यात ठरत आहे. ऋषिकेशला जायचं, पण घरची परिस्थिती प्रतिकूल, अजिबातही आर्थिक उत्पन्न नाही आणि मग काय करायचे? इतके लांब जायचे, ते कसे जायचे? घरी जर सांगितले तर आई आणि वडील काय देणार? तरीही बोलून दाखवले की आई, मी आता ऋषिकेश येथे शिक्षणासाठी जात आहे. काय देऊ बाबा तुला? माझ्याजवळ तरी काय आहे? शेतीतलं थोडंसं उत्पन्न असे आणि एक 8वाभर फुटाणे आईजवळ होते. मग नारायण बाबांच्या आईने काय केले? हे फुटाणे आहेत बाबा, हे न्या एवढे. मग बाबांनी ते फुटाणे घेतलेले आहेत. म्हणजे पहा, जवळ आहेत फक्त 8वाभर फुटाणे आणि पैसा अडका तर अजिबात नाही.
काय करायचे, कसे जायचे. मित्र माणिक बुवा म्हणतात की काय करायचे आता, शिक्षण तर घ्यायचे आहे, ऋषिकेशला तर जायचे आहे, पण जायचे कसे. आळंदीला शिक्षणाला जाताना मित्रांनी थोडीशी मदत केली होती, पण दरवेळी अशी मदत मित्रांकडून घेणं योग्य आहे का, नाही. मग काहीतरी केले पाहिजे आणि आता ऋषिकेशला जाणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून ते म्हणतात की आपण काहीतरी करायला हवे. आपण विना तिकीट प्रवास करायचा. हो, विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा असतो, पण करायचे काय, वेदांताचे शिक्षण तर घ्यायचे आहे आणि मग चांगले करण्यासाठी हा छोटासा गुन्हा केला तर बिघडलं कुठे. दोनही मित्र ठरवत आहेत की रेल्वेनं आपण प्रवास करूया आणि विना तिकीट प्रवास करायचा आहे. खूप लांबचे अंतर आहे आणि विना तिकीट प्रवास म्हणजे उभे राहून जायचे, तेही चोरून लपत छपत. जर टीसी आले तर काय करायचे. खूप गहन प्रश्न या दोन मित्रांपुढे आहेत आणि ठरवतात, जे होईल ते परमात्मा करेल आणि पाहिल. त्रास झाला तरी हरकत नाही, आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे. आता वेदाचे शिक्षण घ्यायचे आहे, म्हणजेच ऋषिकेशला वेदांत शास्त्र हा विषय आहे आणि तेथे जायचं आणि आपण तो अभ्यास करायचा असं ठरलेलं आहे. म्हणून त्यांनी ऋषिकेशला जायची योजना आखलेली आहे. वेदांत शास्त्र शिकवतात तेथे ऋषिकेश गाठण्याचा केला निर्धार. बाबा आणि मित्र दोघेही ज्ञानाच्या शोधात निघाले वाटेवर. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये पहिल्या अध्यायातील पहिल्याच क्रमांकाची ओवी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा. मी त्या आद्य परमात्म्याला नमस्कार करतो, ज्याचे वेदांनी प्रतिपादन केले आहे, जो स्वतःच्या अनुभवांनी जाणला जातो आणि जो आत्मरूप आहे, अशी ही पहिल्या अध्यायातील पहिलीच ओवी आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 18व्या अध्यायात पहिल्या क्रमांकाची ओवी आहे. जय जय देव निर्मळ निज जनाखली मंगल जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. निर्मळ देवाचे जय जयकार असो, जो आपल्या भक्तासाठी सर्व मंगल करतो आणि जन्म मृत्यूच्या दुःखरूप जलद जाळाचा नाश करणारा आहे. वेदांत शास्त्रामध्ये श्लोक आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजेच गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत आणि गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करत आहे. वेदांत सार. ब्रह्म सत्यम जगन् मिथ्या जीवो ब्रह्मेव वनापराः अनेन वेद्योऽयं शुद्धो वेदांत सिद्धांत सदा. ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. म्हणजेच ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. जीव हा कोण आहे तर तो ब्रह्म आहे आणि दुसरा कोणी नाही. हे शुद्ध वेदांत सिद्धांत आहे. आता ऋषिकेशला जायचे आहे. योजना तर झालेली आहे, जवळ पैसे नाहीत, आठवभर फुटाणे आहे आणि तेवढेच घेतलेले आहे. रेल्वेने प्रवास करायचा आहे आणि आता तो प्रवास करायचा असे निश्चित झालेले आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 6व्या अध्यायातील 165 क्रमांकाची ओवी आहे. आता मी सांगतो उपाय, जया करिता चित्त स्थिर होय, सांगेन तो तुझ सारखा ऐक श्रवणे. आता
मी तो उपाय सांगतो, त्यामुळे चित्त स्थिर होते. तो उपाय तुझ्यासारख्याला सांगतो आणि तो ऐक. 18व्या अध्यायातील 355 क्रमांकाची ओवी आहे. संत संगतीचे महत्व या ओवीमध्ये सांगितलेले आहे. संत संगतीचे महत्व. जया करिता चित्त शुद्ध, तेथेची आत्मा परमात्मा भेटे सदा. संत संगतीचे महत्व असे आहे की ज्यामुळे चित्त शुद्ध होते, तेथेच आत्मा परमात्म्याशी सदैव भेटत असतो. श्रीमद भगवत गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 39 क्रमांकाचा श्लोक आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियाः ज्ञानम लब्ध्वा परां शांतिं चिरेणाधिगच्छति. श्रद्धावान, इंद्रिय समयी आणि तत्पर व्यक्ती हा ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त केल्यावर तो लवकरच परमानंदाची प्राप्ती करतो. उपनिषदामध्ये सांगितलेले आहे की सत्तेन लभ्यस्तपसा हेष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अंता शरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतः क्षीणदोषा. हा जो आत्मा आहे तो सत्य, तप, सम्यक ज्ञान आणि नित्य ब्रह्मचर्याने प्राप्त होतो. शरीराच्या आत तो ज्योतीसारखा शुभ्र आत्मा, ज्याला दोषरहित यतिजन पाहत असतात, असं उपनिषदामध्ये मुंडकोपनिषदात सांगितलेले आहे. आता विना तिकीट प्रवास सुरू झालेला आहे. रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे. नारायण महाराज आणि त्यांचे मित्र माणिकबुवा दोघे जण लपत छपत टीसी पासून चोरून हा प्रवास करत आहेत. जर टीसी आले म्हणजेच तिकीट चेकर आले तर काय करायचे, तर बाहेरून खिडकीला लोंबकळायचे आणि कधी कधी काय करायचे तर टॉयलेटच्या दारातच उभे राहून प्रवास करायचे. उभे राहून राहून दोघांचेही पाय सुजले होते. जवळ खाण्यासाठी काय होते तर 8वाभर फुटाणे ते दोघांनी खायचे आणि ऋषिकेशला जाईपर्यंत पुरवायचे होते. म्हणून थोडेसे फुटाणे खायचे, मुठभर फुटाणे खायचे आणि पाणी प्यायचे आणि त्यावरच दिवस काढायचे. असे करत करत हा प्रवास सुरू होता. कठीण प्रवास होता. पण काय झाले कोणास ठाऊक. एक मुस्लिम व्यक्ती बसलेला होता आणि त्या मुस्लिम व्यक्तीला असे वाटले की आपण यांना थोडीशी जागा द्यावी, म्हणून ते म्हणतात की येथे बसा. पण दोघांना बसता येईना, म्हणून मुस्लिम व्यक्ती उठून उभी राहिलेली आहे आणि बाबांना बसण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणजेच त्या व्यक्तीच्या अंतःकरणात काहीतरी परमेश्वराने प्रेम किंवा दया निर्माण केली आणि त्या व्यक्तीने बाबांना बसण्यासाठी जागा दिलेली आहे. नाईलाज होता नारायण महाराजांचा सुद्धा. त्यांनीही त्या जागेचा स्वीकार केलेला आहे, कारण त्रास होत होता, पाय सुजलेले होते आणि मुस्लिम व्यक्ती स्वतः उठून उभी राहिलेली आहे. बाबा त्या व्यक्तीच्या जागेवर बसलेले आहेत. 4-5 तास निवांत बसले आणि मग उठून उभे राहिले. त्या व्यक्तीचे आभार मानले आणि सांगितले, तुम्ही तुमच्या जागेवर बसा, आता मी उभे राहतो. म्हणजेच ज्याने आपल्यावर उपकार केला होता, थोड्या वेळ ती जागा घेतलेली आहे बाबांनी आणि पुन्हा थोड्या वेळानंतर 4-5 तासाच्या कालावधीनंतर पुन्हा त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या जागेवर बसा, आता मी पुन्हा उभे राहतो. असे प्रवास सुरू आहे. काय झाले, तिकीट चेकर आलेले आहे आणि पाहिले
तिकीट विचारले तेव्हा तिकीट नाही. म्हणून चेकर म्हणतात मारा यांना आणि कोंडा यांना. असं म्हटले, पण काय झाले कोणास ठाऊक. परत ते तिकीट चेकर काय म्हणतात, राहू दे, जाऊ द्या. यांचा पेहराव काही चोरांसारखा दिसत नाही आणि हे कोणीतरी सज्जन माणसं असावे. नाईलाजानी यांनी तिकीट काढलं नसेल आणि यांना मारू नका आणि यांना कोंडूही नका. पण गाडीतून मात्र खाली उतरवले. गाडीतून खाली उतरवले, नाईलाज होता. मग काय, पुन्हा दुसरी रेल्वे. दुसऱ्या रेल्वेने सुद्धा तसाच प्रवास चोरून लपून, उभं राहून आणि खिडकीला लोंबकळून असा प्रवास सुरू होता. आणि असाच प्रवास त्यांनी सतत 8 दिवस केलेला आहे. ऋषिकेश येथे ते आलेले आहेत आणि आता ऋषिकेश येथे आल्यानंतर त्यांच्या मनाला धन्यता वाटलेली आहे, समाधान वाटलेलं आहे. म्हटले त्रास झाला तरी चालेल, पण ऋषिकेशला जायचं हे ठरवलं होतं आणि ते आता जे ठरवलं ते पूर्ण झालं आहे. ती जिद्द पूर्ण झाली आहे म्हणून हायसं वाटलं. आता येथे शिक्षण घ्यायचं आणि समाजाची सेवा करायची हे त्यांनी ठरवलं होतं. तेथे आले आणि त्यांनी स्नान केलेलं आहे. ऋषिकेशमध्ये आल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्य पाहिलेलं आहे. मनमोहक असं ते निसर्ग सौंदर्य आहे. थंडगार गंगेचं नितळ पाणी आहे. तो स्पर्श झाला आणि मन उल्लसित झालेलं आहे आणि झालेला सर्व त्रास नारायण महाराज विसरून गेलेले आहे. आणि आता सुखावह जीवन असेल, आपण अभ्यास करायचा आणि आपण आता समाजाची सेवा करायची हे ठरवत आहेत. आणि बाबा म्हणत आहेत आता निश्चितच खूप मेहनत घ्यायची आणि खूप अभ्यास करायचा आहे. गंगेच्या पाण्यात थंड स्नान करीत रमले, शरीरातील क्लेश त्या क्षणात निघून गेले. शरीर शुद्ध, चित्त प्रसन्न, मन झाले सतेज. गंगेच्या कृपेमुळे मिळाले दिव्य तेज. स्नान करून त्यांना खूप समाधान वाटलेलं आहे आणि थकलेलं शरीर हे सतेज झालं आहे. आणि आता ते म्हणतात की शिक्षण घेऊया. ज्ञानेश्वरीमध्ये एक संदर्भ आहे. 6व्या अध्यायामध्ये शुद्ध चित्ती जे वाचे, तयासी ब्रह्म ओळखे निश्चिती, असा हा एक अभ्यास आहे आणि तो आता करायचा आहे. गंगेचं स्नान रोजच करायला मिळणार आहे. आणि आता ते प्रसन्न मनाने गंगेचं स्नान करत आहे. त्या थंडगार पाण्याचा अनुभूती स्पर्श होत आहे आणि त्यांना मन त्यांचे प्रसन्न होत आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु. गंगेचं स्मरण करत आहेत आणि स्तोत्र म्हणत आहेत, स्नानविधी करत आहेत आणि त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने मन उल्लसित होत आहे. त्या पाण्यामध्ये उभे राहूनच ते आता कधी कधी अभ्यास सुद्धा करत आहेत. नारायण महाराज म्हणतात या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने मनातील सर्व विकार नष्ट झालेले आहेत. गंगेच्या थंडगार पाण्यामध्ये उभे राहूनच आता नारायण महाराज हे आपला अभ्यास सुद्धा करत असत. ते म्हणत ह्या पाण्यात उभे राहून खरंच मन खूप प्रसन्न होत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात गंगेचं वर्णन आलेलं आहे.
गंगा गीता गोविंदा त्रैविध्याचे साधन सुंदर. माऊलींनी हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये केलेले वर्णन आहे. समर्थ रामदास स्वामी सुद्धा वर्णन करत आहेत. ते म्हणतात, तीर्थांमध्ये गंगा स्नान श्रेष्ठ, तया ते केली पावन, होतात दोष. आणि एकनाथी भागवतामध्ये गंगेचे नाम घेतल्याने क्लेश नष्ट होई जनास, असं हे गंगा मातेचं त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आता नारायण महाराजांचे शिक्षण सुरू झालेले आहे. एका आश्रमामध्ये राहण्याची सोय झालेली आहे. विठ्ठल आश्रम हा राहण्यासाठी निवास करण्यासाठी लाभलेला आहे. पांडुरंगाचेच नाव आहे त्या आश्रमाला सुद्धा. पण खाण्याचे काय, तेथून एक 7-8 किलोमीटर अंतरावर अन्नछत्र आहे आणि तिथे एक वेळ भोजन दिले जात असे. तेथे मोजून 4 फुलके आणि वाटीभर डाळ किंवा भाजी मिळत असे. ते जेवण घेण्यासाठी 7-8 किलोमीटर पायपीट करावी लागत असे. पण नाईलाज होता. जेवण हे पोटासाठी महत्त्वाचे होते आणि म्हणून इतक्या लांब जाऊन ते भोजन करावे लागत असे. नारायण महाराज यांचा आहार मोठा होता. मग या 4 फुलक्यांनी काही पोट भरत नसे. कधी कधी खूप भूक लागत असे आणि मग नारायण महाराज काय करत तर कढीपत्त्याची पाने ओरबडत आणि कढीपत्त्याची पाने चावून चावून खात असत. पोटाला काहीतरी आधार हवा असतो आणि म्हणून नारायण महाराज आपली भूक शमविण्यासाठी कढीपत्त्याची पाने खात असत. बिकट प्रसंग आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण शिक्षण मात्र चालू आहे. जरी शरीराला पोटभर अन्न नव्हतं, पण जो आत्मा आहे या आत्म्याचे ज्ञानाचे अन्न मात्र चालू होते. अभ्यासात कधीही खंड नव्हता. सुरुवातीला थोडीशी गंमतच झाली. नारायण महाराज यांना हिंदी अजिबातही कळत नव्हती आणि मग थोडीशी अडचण निर्माण झाली. परंतु बुद्धी प्रगल्भ आहे आणि थोडेच दिवसात त्यांनी ती भाषा आत्मसात केलेली आहे. नारायण महाराजांनी हिंदी भाषा आत्मसात केलेली आहे आणि आता ते तेथे अभ्यास करत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि समर्थ रामदास यांच्या गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांचे पाठ हे चालूच होते. दासबोधाचे अध्ययन चालूच होते. नेहमी चिंतन आणि मनन सुरूच होते. एकनाथी भागवत असेल, तुकारामांची गाथा असेल, अभंग, ओव्या हे नेहमी अभ्यास करून मुखोद्गत झाले होते. अन्नाची चिंता न केली, ज्ञानाचा केला ध्यास, ऋषिकेशात घडले आत्मोन्नतीचे संन्यास. शारीरिक थकवाला तरी मन नव्हते शांत, हरी स्मरणात रंगले झाले आत्मजागृत. या ओवीमध्ये सांगितले आहे, जरी
अन्न मिळत नव्हते तरी त्या अन्नाची कधीही चिंता केली नाही. फक्त ज्ञानार्जन करायचे हाच एक ध्यास घेतलेला होता आणि तो पूर्ण करायचा हा निश्चय केलेला होता. नेहमी हरीचं स्मरण करायचं आणि पांडुरंगाचं नाम मुखाने घ्यायचं हे कार्य चालू होतं. गीतेमध्ये एक श्लोक आहे, अनन्या चिंतयंत माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे माझी चिंतन करतात, आठवण करतात, त्या सर्वांची गरज मी पूर्ण करतो असं भगवंत परमेश्वर परमात्मा म्हणत आहेत. आणि हेच या भगवंताचे आश्वासक असं वचन आहे. असेच दिवस पुढे पुढे जात होते. जसे आळंदी क्षेत्री राहून 4 वर्ष राहून अभ्यास पूर्ण केला आणि पुढे पंढरपूर येथे सुद्धा 1.5-2 वर्षे राहून अभ्यास केला, त्याचप्रमाणे आता ऋषिकेशला सुद्धा येऊन 5 वर्ष झालेली आहे. आणि आता तिथून पुढे शास्त्री ही पदवी घ्यायची आहे म्हणून काशी क्षेत्री नारायण महाराज गेलेले आहेत. तेथे गणेश झा हे आचार्य लाभलेले आहेत. ते प्रधान आचार्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता अभ्यास सुरू आहे. तेथे सुद्धा भिक्षा मागितली, उदरनिर्वाह केला आणि तेथे सुद्धा अभ्यास केला. उपाशी पोटीही तत्वमसी अहम ब्रह्मास्मी यासारख्या संकल्पाचा अभ्यास केलेला आहे. भिक्षा मागून पेटवा ज्ञान ज्योत काशीच्या गल्लीत नाद अमृतवाणीचा घोट. आता ते काशी क्षेत्री सुद्धा भिक्षा मागत आहेत आणि तेथे सुद्धा अभ्यास सुरू केलेला. ज्ञान घेणे हे कार्य चालू आहे. आत्म्यासाठीचे जे अन्न आहे ते चालू आहे. पण हे शरीर आहे आणि हे रोगांचं जणू भांडारच असतं. अचानक काय झाले कोणास ठाऊक. काशीमध्ये शिक्षण चालू होते आणि अचानक एक दिवशी नारायण महाराजांना कडकडून ताप आलेला आहे. खूप ताप आलेला आहे. जवळ ओळखीचे कोणीही नाही. काय करावे? दवाखान्यात जावे तर जवळ पैसाही नाही. मग काय करायचे? दिवस भयंकर आहेत. जर कधी थंडी लागली तर अंगावर घेण्यासाठी काय होते? भाताचे तूस पांघरून बाबांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या परिस्थितीत त्यांनी मार्ग काढलेला आहे. खूप ताप आला, आता काय करायचे? तसेच गंगेच्या तीरावर बसलेले आहेत आणि त्या तापाने अंग लाल बुंद झालेला आहे. सणसणून ताप आलेला आहे. इतक्यात जवळ एक ओळखीचे साधू महाराज भेटलेले आहेत, दिसलेले आहेत. तेव्हा नारायण महाराज त्या साधूंना काय सांगतात? म्हणतात, साधू महाराज, एक विनंती आहे माझी, ऐकाल काय? होय, बोल ना. महाराज, मला खूप ताप आलेला आहे आणि आता काही मला वाटत नाही का या आजारातून माझी सुटका होईल. आता मला जणू असं वाटत आहे की हा ताप माझा काही शेवटचा असेल का? तेव्हा माझ्या या शरीराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे एक ऐकाल का? माझा जो हा देह आहे,
जर यातून प्राण निघून गेला तर हा नश्वर देह या गंगेमध्ये टाकून द्याल का? गंगा मातेला तो अर्पण कराल का? असं नारायण महाराज साधूंना म्हणत आहे. तेव्हा ते साधू मंद स्मित करतात आणि म्हणतात, तुला काहीही होणार नाही. त्यांच्याजवळ हिमालयातील झाडपाल्याचे औषध असते आणि ते औषध ते नारायण महाराजांना देतात आणि सांगतात, तुला 2 दिवसात बरे वाटेल, तू ठणठणीत बरा होशील. हे औषध मात्र नेमाने खा. तेव्हा नारायण महाराज ते औषध घेतात आणि खरोखरच 2 दिवसात नारायण महाराज हे बरे होत आहेत, ठणठणीत होत आहेत. म्हणजेच साधू महाराज हे जणू देवदूत भेटलेले आहेत, देवदूतासारखे धावून आलेले आहेत आणि त्यांनी औषध दिलेलं आहे. तापे त्रस्तंग ना कुणी जवळची सावली, साधूची भेटला गंगेपाशी, तोच बंधू वाळवी. पाल्याचं जे औषध आहे त्यात सुद्धा कृपा भाव आहे. त्यामुळं तापही हरपला आहे आणि पुन्हा भक्तिभाव भेटलेला आहे. तेव्हा आता बाबा ठणठणीत झाले आहेत, पण आता त्यांना असं वाटलं की आपण गावी जावं आणि म्हणून नारायण महाराज हे आपल्या मूळ गावी फुंडे टाकळी येथे आलेले आहेत. खूप दिवसांचा कालावधी गेलेला आहे आणि आता नारायण बाबांच्या राहणीमानात सुद्धा फरक पडलेला आहे. गावाकडची राहण्याची पद्धत आणि तेथील राहण्याची पद्धत यामध्ये खूप बदल झालेला आहे. आता बाबांच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे आहेत आणि बाबा आता आपल्या मूळ गावी आलेले आहेत. तेव्हा ते मंदिरामध्ये थांबलेले आहेत आणि तेथे प्रवचन केलेलं आहे. त्याच वेळी आपेगाव संस्थांची दिंडी फुंडे टाकळीमध्ये मुक्कामाला आलेली आहे. तेथील लोकांनी नारायण महाराजांचे प्रवचन ऐकले आणि ते त्यांच्या मोहक शब्दांनी भारावून गेले आणि म्हणतात, महाराज आमच्या बरोबर चला ना तुम्ही. तेव्हा नारायण महाराज त्या आपेगावच्या नागरिकांना म्हणाले, पाहू नंतर पाहू. एवढेच शब्द बाबा बोललेले आहेत आणि आपेगाव संस्थांची दिंडी पुढे गेलेली आहे. तेव्हा आता नारायण महाराज हे श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे गेलेले आहेत. तेथे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचे दर्शन घेतलेले आहे आणि तेथून आता दिंडी पंढरपूर क्षेत्री जाणार आहे. म्हणून ते संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या दिंडीमध्ये दाखल झालेले आहे. पूर्वी ज्याप्रमाणे आळंदी येथे शिक्षण चालू होते तेव्हा दरवर्षी दिंडीमध्ये बाबा येत, परंतु संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी बाबांना कधीही पायी चालू दिले नाही. तसेच आता सुद्धा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनी नारायण महाराजांना जवळ बोलवलेले आहे. नारायण महाराजांना सांगितलेले आहे, तुम्ही इकडे या आणि टांग्यामध्ये बसा, माझ्याजवळ बसा. तुम्हाला चालायची सवय नाही, तुमचे पाय गुलाबाच्या फुलासारखे कोमल आहेत आणि तुम्ही चालू नका. तुमच्या अणवाणी पायांना चालणे सहन होणार नाही. त्यावेळी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्याबरोबर संत गोरक्षनाथ महाराज आणि संत पुंडलिक महाराज हे सुद्धा आहे. संतांच्या सहवासामध्ये दिंडी पंढरपूर क्षेत्री गेलेली आहे
आणि या दिंडीमध्ये अनेक अनुभव आलेले आहेत। सर्वजण गुण्या गोविंदाने विठोबा यांच्या दर्शनासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पंढरपूर क्षेत्री गेलेले आहेत। आणि त्याच वेळी तेथे महिंदा या गावचे लोक संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्याकडे आलेले आहेत। महाराज, आम्हालाही आमच्या गावाला कोणीतरी महाराज द्या ना, आमच्या तारकनाथ गडावर कोणीतरी महाराज हवे आहे, तेव्हा तुम्हीच आता काहीतरी करा, अशी मागणी महिंदा गावचे लोक संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्याकडे करत आहेत। आणि त्याच क्षणी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज त्या नागरिकांना म्हणतात, हे आहेत ना नारायण महाराज, यांनाच घेऊन जा तुमच्या बरोबर। संत गोरक्षनाथ महाराज आणि संत पुंडलिक महाराज हे सुद्धा आहेत, परंतु संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांच्या तोंडून नारायण महाराजांचे नाव गेलेले आहे आणि ते महिंदा गावच्या नागरिकांना म्हणत आहेत, ह्या नारायण महाराजांना तुमच्या बरोबर घेऊन जा। आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे नारायण महाराजांना सुद्धा सांगत आहेत की या नागरिकांबरोबर तुम्ही महिंदा गावी जा, तेथे तारकनाथांची सेवा करा। तारकनाथांचं जे स्थान आहे हे नाथांचंच स्थान आहे। तारकनाथांचं जे ठाणं आहे तेथे जा आणि तेथे सेवा करा। तारकनाथ हे नवनाथांचेच शिष्य आहेत। तारकनाथ म्हणजेच टर्कीनाथ या शब्दाचे पुढे अपभ्रंश होऊन तारकनाथ असे नामकरण झाले आहे। आपणही नाथपंथीयच आहोत आणि म्हणून तुम्ही काय करा, तर तुम्ही सुद्धा या समाजाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही महिंदा गावच्या नागरिकांबरोबर जा आणि त्यांची सेवा करा, तारकनाथांची सेवा करा, असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे नारायण महाराजांना सांगत आहेत, जणू आज्ञाच देत आहेत। तेव्हा नारायण महाराज म्हणतात, पाहू, नंतर पाहू। पंढरपूर येथे सर्व जण गुण्या गोविंदाने राहत आहेत आणि तेथे पांडुरंगाचे दर्शन झालेले आहे। वारीत अनेक नित्य अनुभव येत आहेत। आता वारी पूर्ण झालेली आहे, परत आलेले आहेत आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर दिंडी परत आलेली आहे। तेथून आता बाबा पुन्हा आपल्या मूळ गावी फुंदे टाकळी येथे आलेले आहे। दिंडी परत आली हे महिंदा गावच्या नागरिकांना माहीत आहे आणि म्हणून ते फुंदे टाकळी येथे आलेले आहे आणि म्हणतात तसे की येथे नारायण महाराज आहेत ना, त्यांना आमच्या बरोबर घेऊन जायचं आहे। त्याच वेळी महाविद्यालयात शिकणारे काही तरुण आहेत आणि त्यांना वाटते की येथे या गावामध्ये, या छोट्याशा गावामध्ये कोण महाराज आहेत ते तरी पाहूया, आणि म्हणून ते सुद्धा या लोकांबरोबर आलेले आहेत। त्यावेळी नारायण महाराज हे त्यांच्या वाड्यामध्ये आहेत। आपल्याकडे महिंदा गावचे नागरिक आले आहेत, त्यांच्याबरोबर काही तरुण मुले सुद्धा आहेत जी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत। हे नारायण महाराजांनी पाहिलेले आहे आणि त्यांना समाधान वाटलेले आहे। त्यांनी सर्व लोकांच्या
भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि नंतर सर्वजण मिळून फुंदे टाकळी या गावावरून आता महिंदा या गावी म्हणजेच श्री क्षेत्र तारकनाथ गड येथे जाण्यासाठी निघालेले आहे. ते चालत चालत मोहटा देवी मार्गे आलेले आहेत. तेथे रेणुका मातेचे दर्शन घेतले आहे आणि तेथूनच दगडधोंड्याच्या रस्त्यातून ते आता तारकनाथ येथे जाण्यासाठी निघालेले आहे. 10-15 नागरिक आहेत आणि हा पायाचा प्रवास आहे. पायपीट चालू आहे आणि आता तारकनाथ समाधी जेथे आहे त्या गडावर वेदांताचार्य संत नारायण महाराज हे आलेले आहेत. ज्यावेळी बाबा तेथे आले त्यावेळी त्यांनी पाहिले तर तिथे काहीही नाही. अशी पोवळ रचलेली आहे आणि झाड सुद्धा नाही. लांबवर एक बिबव्याचे झाड दिसत आहे. थोडासा पाऊस पडून गेलेला आहे आणि म्हणून थोडंसं हिरवं झालेलं गवत दिसत आहे. फक्त एक खूण आहे जेथे तारकनाथांची समाधी आहे. तेथे एक दगडी दिवा आहे आणि तुपाची वात घालून तो दिवा मात्र तेवत आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर संत नारायण महाराज समाधीपाशी वाकलेले आहेत, दर्शनासाठी वाकलेले आहेत. तोच त्यांना जणू चमत्कार झालेला आहे. त्यांच्या अंगावर शहारे आलेले आहेत आणि त्यांना काहीतरी दैवी संकेत मिळालेले आहे. येथे तारकनाथांचं जे स्थान आहे ते अतिशय पवित्र आहे असाच त्यांना दैवी अनुभव त्या क्षणी आलेला आहे. तेथे दर्शन घेतलेले आहे आणि तेथे कोणतीही सोय नाही म्हणून राहण्यासाठी ते आता महिंदा या गावामध्ये गेलेले आहेत, जेथे लोक निवास करत आहेत, त्यांची घरे आहेत. संध्याकाळ झालेली आहे आणि तेथे नारायण महाराज लोकांना म्हणतात की आता आपण येथे प्रवचन घेऊया. अंधार झालेला आहे तेव्हा तुम्ही बत्ती लावा. त्याच वेळी नारायण महाराजांना तेथील नागरिक, तेथील लोक सांगत आहेत, बाबा या गावात रॉकेल जाळत नाहीत, मग बत्ती कशाची लावायची? तेव्हा स्पष्टपणे परखडपणे नारायण महाराज त्या लोकांना सांगतात, आजपासून रॉकेल जाळा. त्यांनी जणू आदेश दिलेला आहे आणि मग बत्ती तेथे उपलब्ध नाही कारण रॉकेल जाळतच नाही. मग टेंभा केलेला आहे आणि त्या टेंभ्याच्या उजेडामध्ये ते प्रवचन झालेलं आहे. गाव अज्ञानी आहे. एक शिक्षकी शाळा आणि 4-2 महाविद्यालयात जाणारी तरुण आहे. 2-4 शिकलेली माणसं आहेत आणि बाकीचा सर्व समाज हा अज्ञानी आहे. आता या लोकांना समाजसेवेतून आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. हे नारायण महाराजांना समजून चुकलं आहे आणि आता येथे आपल्याला राहायचं आहे. तशीच संत श्रेष्ठ वामन भाऊंची आज्ञा आहे. हे आता बाबांना कळलं आहे. काय करावं, काय करावं असं त्यांना वाटत आहे. ज्यावेळी त्यांना वाटतं की आता येथे कसं राहायचं, येथे कसं राहायचं, त्यावेळी त्यांना तारकनाथांचा दैवी चमत्कार होत आहे आणि मग ते ठरवत आहेत की संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांची आज्ञा आहे आणि हे नवनाथांचे शिष्य तारकनाथ आहेत, त्यामुळे आपण येथे राहायचं आहे.
त्यांना असं समजतं की तारकनाथ महाराज हे आहेत, हे एक वैद्यच होते. त्यांनी गुराढोरांवर खूप प्रेम केलेलं आहे. त्यांच्या फक्त स्पर्शाने गुरेढोरे आणि माणसे सुद्धा बरी होत असत. आज सुद्धा फक्त तेथील अंगारा नेऊन जर त्या जनावरांना लावला तरी सुद्धा फरक पडतो, हे त्यांना अनुभवाने समजलेलं आहे. आणि म्हणून आता नारायण महाराज म्हणतात की आज्ञा आहे गुरूंची, म्हणजेच संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनीच नारायण महाराजांना तुळशीची पवित्र माळ घातली आहे. तेच आद्य गुरु आहेत, त्यांचीच आज्ञा आहे, म्हणून आपल्याला इथे राहावं लागेल. नाथांचं ठाणं हे कडक आहे आणि या गावचे लोक हे भोळे भाबडे आहेत. येथे राहणं आणि यांचा उद्धार करणं हे आपलं काम आहे. आणि तेच काम संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला ते करावं लागेल, हे आता नारायण महाराजांना समजलेलं आहे. गुरो साक्षात परमस्ति तस्मै श्री गुरवे नमः. जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते आता करायचं आहे, कारण गुरु म्हणजेच ईश्वर आहे आणि गुरूंची आज्ञा पाळायची हेच जीवनाचं ध्येय आहे. म्हणून आता नारायण महाराज हे या महिंदा गावामध्येच वास्तव्यास राहू लागलेले आहेत. तेथे एक दुकान आहे, किराणा मालाचे छोटेसे दुकान आहे, पत्र्याची पडवी आहे आणि तेथेच आता नारायण महाराजांची तात्पुरती राहण्याची सोय केलेली आहे. आणि आता नारायण महाराज हे तिथे राहू लागलेले आहे. पहा, आळंदी क्षेत्री ज्ञान घेतलेलं आहे, पंढरपूर क्षेत्री ज्ञान घेतलेलं आहे, ऋषिकेश आणि काशी क्षेत्री या नारायण महाराजांनी ज्ञान घेतलेलं आहे. आणि तारकनाथांची सेवा करण्यासाठी आणि महिंदा या गावच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी नारायण महाराज येथे आलेले आहे. आळंदी नगरी ज्ञान उमगले, ज्ञानदेवांचे बीज रुजले, नारायण मन बांधिले वेदवाणी गात्रात, पाठशाळा पोथी ओवी धरी, संतांचा भावंतरी, बोलती शब्द मृतपरी, दाटले तत्वज्ञान. आता येथे राहायचं आणि लोकांची सेवा करायची, तारकनाथांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची आणि या समाजाचा उद्धार करायचा, असं नारायण महाराजांनी ठरवलेलं आहे. त्यांना खरे तर असं वाटत होतं की आपण पुन्हा काशी ऋषिकेश येथेच जावे आणि तेथे आचार्य व्हावे, वेदांताचार्य व्हावे, पण ते स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं आहे. आणि आता श्री क्षेत्र तारकनाथगड येथेच संत नारायण महाराज, वेदांताचार्य नारायण महाराज हे वास्तव्यास राहू लागलेले आहेत. ते रोज तारकनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊ लागलेले आहेत, तेथे जाऊन थांबू लागलेले आहेत. परंतु तेथे काही वास्तव्याची सोय नसल्यामुळे ते पुन्हा महिंदा या गावी येऊन राहत आहेत. अशा प्रकारे आता हा नित्यनेम चालू झालेला आहे. पाय चालती शिक्षणाकडे, हरिपाठ ठेवी जसा कवच, भुकेले तयास नसे भान, नामात रंगे जीव, भाऊ म्हणती थोर संत हा, दत्त गुरु देती दर्शन, लोणंद वाट धरुणी आला, भेटला गड महिंदा तारकनाथ.
गडावरती केला निवास, तारक ब्रह्माचा ठसा खास, ज्ञान तप सेवा अभ्यास, भवसार ताराया. आता बाबा तेथेच वास्तव्यात राहू लागलेले आहेत आणि तारकनाथांची सेवा करू लागलेले आहेत. आता वेदांताचार्य हे स्वप्नच राहिलं आहे. काय करायचे? आता भाऊंची आज्ञा पाळायची आणि भाऊ बाबा यांच्या मार्गावरच आपणही चालायचं, हे नारायण महाराजांनी ठरवलेलं आहे. या ज्ञानाच्या वाटेवर चालत चालत नारायण महाराज पोचले महिंदा गावात. शरीर लहान पण आत्मा प्रगल्भ, ज्ञानाने भक्तीने भरलेले. जिथे पाय टेकले तिथे तीर्थ झाले, त्या भूमीतून निर्माण झाला एक संत. तो आज लोकांच्या हृदयात झाला दीप. आता नारायण महाराज हे लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यांच्या वाणीत एक गोडवा आहे आणि त्या गावात राहणारे लोक जरी अज्ञानी आहेत, कुणीही तुळशीची माळ घातलेली नाही, तरी आता त्यांची तेथे राहून सेवाच करायची आहे, त्यांचा उद्धारच करायचा आहे, हे नारायण बाबांनी ठरवले आहे. त्यांची वाणी ऐकण्यासाठी हळूहळू लोक जवळ येऊ लागलेले आहेत आणि हळूहळू लोक बाबांना म्हणू लागलेले आहे की आम्हाला पण तुळशीची माळ घाला ना बाबा. तेव्हा त्या तुळशी माळेचे महत्त्व नारायण महाराजांनी आधी त्या समाजाला, त्या लोकांना पटवून दिलेले आहे आणि नंतर हळूहळू लोक आता माळ घालून घेऊ लागलेले आहेत. जी भाषा होती त्या भाषेमध्ये बदल झालेला आहे आणि मुखात आता राम नाम येऊ लागलेले आहे, पांडुरंगाचे नाव येऊ लागलेले आहे आणि लोक आता सारखे बाबांच्या जवळ राहू लागलेले आहेत. लोक बाबांना म्हणू लागलेले आहे की आम्ही सुद्धा आता रोज तारकनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत जाऊ आणि रोज बाबांचा सहवास लाभावा म्हणून लोक जमू लागलेले आहेत. त्यांचे प्रवचन आणि कीर्तन ऐकू लागलेले आहेत. हळूहळू हरिपाठ आणि भजनही शिकू लागलेले आहे. अशा प्रकारे आता लोकांमध्ये थोडा थोडा बदल होऊ लागलेला आहे. म्हणजेच आपल्याला नारायण महाराजांच्या या प्रवासातून अशी शिकवण मिळते की जरी नारायण महाराजांचं वय लहान असलं तरी त्यांच्या मनात जी ईश्वराची ओढ आहे ती ओढ कधीच थांबत नाही. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, त्या परिस्थितीवर मात केलेली आहे आणि ते त्यातून पुढे पुढे येत राहिलेले आहे. आपल्याला आजच्या आपल्या प्रवचन सेवेच्या या दुसऱ्या भागात इथपर्यंतच श्रवण करायचे आहे, अभ्यास करायचा आहे आणि आता या प्रवचन सेवेच्या दुसऱ्या भागाला आपल्याला येथेच पूर्णविराम द्यायचा आहे. यानंतर प्रवचन सेवेच्या पुढील भागामध्ये, तिसऱ्या भागामध्ये पुन्हा आपण वेदांताचार्य संत नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुढील भाग पाहणार आहोत. आता वेदांताचार्य नारायण महाराज हे श्री क्षेत्र तारकेश्वरगड येथे आलेले आहेत
गडावर बाबांचे आगमन झालेले आहे आणि येथून पुढच्या तिसऱ्या प्रवचन सेवेच्या भागामध्ये आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांचे श्री क्षेत्र तारकेश्वर गडावरील कार्य यावर आधारित सेवा पाहणार आहोत आणि म्हणून आपण आज येथेच थांबूया. या पुण्यस्मरणाच्या क्षणी आपण वेदांताचार्य नारायण महाराजांना मनोभावे वंदन करूया आणि सर्वांनी म्हणूया, जय जय नारायण माऊली, तारक ब्रह्म अवतरले, श्री तारकेश्वर गड अवतरी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. वेदांताचार्य संत नारायण महाराज की जय. जन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी.